चला तर आपण आता थोडंसं प्रॅक्टिकल करूया, जिथे डेटा फॅक्टरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम तुम्ही लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अशी एक स्क्रीन येईल, जिथे तुम्हाला सर्व काही ऑप्शन्स इथं दिसतील आणि इथे एक डेटा फॅक्टरीचा ऑप्शन असेल. जर तुम्ही याच्या अगोदर थोडंसं ओपन करून बघितलं असेल, नसेल तर तुम्ही इथे डायरेक्टली सर्च करू शकता आणि डेटा फॅक्टरीज म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन येईल. तर ह्या स्क्रीनमध्ये तुम्हाला बेसिकली थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल, की काय-काय करू शकतो आपण. आता सध्या डेटा फॅक्टरीज म्हणजे काय, की इंटिग्रेट डेटा सायलोज विथ Azure डेटा फॅक्टरी, अ सर्व्हिस बिल्ड फॉर डेटा इंटिग्रेशन नीड्स. म्हणजे जे आपल्याला डेटा इंटिग्रेशन करायचे, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला डेटा फॅक्टरी क्रिएट करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ह्या डेटा फॅक्टरीवरती क्लिक करूया आणि हे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथं ऑप्शन दिसेल, की सबस्क्रिप्शन कोणतं आहे, आपलं फ्री ट्रायल आहे. तर रिसोर्स ग्रुप बेसिकली तुमचा काही रिसोर्स ग्रुप ऑलरेडी क्रिएट केलेला असेल. शक्यतो नसेल तर आपण इथे क्रिएट करू शकतो आणि एखादं नाव देऊ शकतं. लेट्स से मराठी रिसोर्स ग्रुप असं मी नाव देतोय आणि ओके म्हणतो याला. हे नवीन क्रिएट केलं आहे मी आणि इथं डेटा फॅक्टरीचं जे नाव आहे ते आपल्याला, आता ही डेटा फॅक्टरी महत्त्वाची आहे आणि हे युनिक नाव असायला पाहिजे. म्हणजे तुमच्या अकाउंटमध्येच नाही तर ओव्हरऑल कोणत्याही लोकेशनवरती कुणीही ॲक्सेस केलं तर ते नाव युनिक असायला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता. आता मराठी डेटा फॅक्टरी असं मी बघतोय. आता इथं जर अवेलेबल असेल तर असं टिक मार्क येईल. जर नसेल तर मग ते ॲक्सेप्ट नाही करणार. तर इथे त्याची इन्फॉर्मेशन असेल, नेम ऑफ द डेटा फॅक्टरी आणि तुम्ही याच्यावर जर क्लिक केलं तर हे कशा असायला पाहिजे, त्यासाठी याच्यावरती क्लिक करून मग तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन भेटेल. रिजन जे आहे ते कोणत्या रिजनमध्ये तुम्ही हे करणार आहे, म्हणजे आपले कोणते कस्टमर्स आहे किंवा कोणत्या बिझनेसला आपण टार्गेट करतोय, त्या पर्टिक्युलर रिजनचं इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आता आपण भारताचं जे आहे त्याचं नाव घेऊया आणि सेंट्रल इंडिया इथे एक ऑप्शन आहे ते सिलेक्ट करूया. व्हर्जन V2 दिसतंय ते बाय डिफॉल्ट जे आहे ते राहू द्या. इथं डायरेक्टली नेक्स्ट करू शकता किंवा इथं गिट कॉन्फिगरेशन वगैरे. आता गिट कॉन्फिगरेशन म्हणजे काय आहे, की जी GitHubची रिपॉझिटरी असते, त्याला आपण इंटिग्रेट करू शकतो व्हर्जन कंट्रोलिंगसाठी. म्हणजे जे काय आपल्याला एक चेंजेस करायचे असतील एखाद्या डेटा फॅक्टरीमध्ये, तर ते ट्रॅक करण्यासाठी जेव्हा आपण रिअल टाईम प्रोजेक्टमध्ये काम करू त्यावेळेस ते ऑप्शन्स असतात. सध्या आपण आता जर इथे सिलेक्ट केलं, तर आपण ते GitHubच्या लिंक्स वगैरे देऊ शकतो. म्हणजे Azure DevOps किंवा GitHub जे काय असेल ते. आता आपण हे पुढे बघणार आहोत, त्याच्यामुळे आता हे ऑप्शन मी सिलेक्ट करणार नाही आणि मग ते GitHub कॉन्फिगर गिट लेटर असं म्हणतोय आणि मग त्याच्यानंतर नेटवर्किंग ऑप्शनमध्ये इथं काही ऑप्शन्स सिलेक्ट करायचे नाही सध्या. हे पुढे जसे येतील तसे आपण थोडेसे ॲडव्हान्समध्ये असल्यामुळे आपण ते नंतर बघणार आहोत. डेटा फॅक्टरी ॲडव्हान्समध्ये पण इथे आपण काही करणार नाहीत. इथं मॅनेज की म्हणजे की आणि URL वगैरे देऊन आपण आता हे सध्या आपल्याला काहीच करायचं नाही. हे जे आहे ते ॲडव्हान्स गोष्टी असल्यामुळे आपण हे सिलेक्ट करत नाही. टॅक्स ही गोष्ट अशी आहे, की इथं आपण नेम आणि व्हॅल्यू, की आणि व्हॅल्यू असं आपण सिलेक्ट करू शकतो. राइट नाऊ आता आपल्याला काही करायचं नाही आणि मग त्याच्यानंतर रिव्ह्यू आणि क्रिएट. आता याच्यात व्हॅलिडेशन होईल, की आपलं जे नाव दिलेलं आहे ते बरोबर आहे का? आता मराठी डेटा फॅक्टरी म्हणून एक नाव दिलेलं आहे मी. त्यात हे व्हॅलिडेशन होऊ राहिलं आहे. त्याच्यात एक माझ्या मते एखादा मिनिट वगैरे घेऊ शकतं हे. आणि थोड्याच वेळात हे झालेलं आहे. आणि आता आपण इथे क्रिएट करू शकतो. याच्यावरती क्रिएट करायचं आहे आणि क्रिएट केल्यानंतर बेसिकली आपण आता एक डेटा फॅक्टरी क्रिएट करतोय म्हणजे एक पर्टिक्युलर सर्व्हर टाईपचं एक आपण क्रिएट करून डिप्लॉय करतोय सर्व्हरवरती Azureच्या क्लाउडमध्ये आणि मग त्यानंतर आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स इथे भेटणार आहेत. म्हणजे आपल्याला काय-काय करू शकतो. आता इथे बघू शकतो द डिप्लॉयमेंट इज इन प्रोग्रेस. डिप्लॉयमेंट कंप्लीट झालेलं आहे. आता इथे डिप्लॉयमेंट डिटेल्स वगैरे असतात. स्टेटस त्याचं दिसेल, ओके. आणि मग त्यानंतर नेक्स्ट स्टेप करायची. गो टू रिसोर्स जर म्हटलं आपण, तर आपल्याला हे सर्व ऑप्शन्स इथे दिसतील. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की ॲक्टिव्हिटी लॉग आहे, ॲक्सेस कंट्रोल आहे, टॅग्स आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला इथे दिसतील आणि याच्यावर जर ते क्लिक केलं तुम्ही आता, तर तुम्हाला असे ऑप्शन्स दिसतील. आता हे सगळे ऑप्शन्स इकडचे आपल्याला लगेच यूज नाही करायचे, परंतु आता आपण जर म्हटलं, की मला मी जे काही ओपन म्हणजे अ, ही जी डेटा फॅक्टरी क्रिएट केलेली आहे, ती ओपन करायची. तर लॉन्च स्टुडिओ म्हणून एक ऑप्शन आहे, इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे
त्याच्या अगोदर तुम्हाला जर याच्यात अजून काही शिकायचं असेल, की थोडी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल क्विक स्टार्ट्समध्ये म्हणजे, तर याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ह्याबद्दल याच्यात काय-काय ऑप्शन्स असतात, ते सर्व आपल्याला बघायला भेटतील. तर ते तुम्ही बघू शकतात. आता याच्यावर लॉन्च स्टुडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला Azure डेटा फॅक्टरीचा एक स्क्रीन ओपन होईल. म्हणजे एक स्टुडिओ येतो, ज्याच्यात सर्व ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. आणि ह्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी करणार आहोत, की जिथं आपण पाईपलाईन वगैरे क्रिएट करणार आहोत, डेटा इंजेक्शन वगैरे करणार आहोत. ह्या सर्व गोष्टी आहेत. आता इथे बघू शकतात. जरा थोडंसं एक्सपांड केलं, तर 4-5 ऑप्शन्स आहेत इथं. होम ऑप्शनमध्ये आपल्याला इथं सर्व ऑप्शन आहे. म्हणजे की पाईपलाईन क्रिएट करायची, पॉवर क्वेरी, की डेटा फ्लो, डेटा सेट्स. म्हणजे कॉपी डेटा ॲट स्केल वन्स ऑन ऑर शेड्यूल इंजेस्ट करू शकतो आपण डेटा. ऑर्केस्ट्रेट करू शकतो कोड फ्री डेटा पाईपलाईन्स, म्हणजे कोणताही कोड न लिहिता आपण हे डेटा पाईपलाईन्स क्रिएट करू शकतो. काही डेटा ट्रान्सफॉर्म करू शकतो. SSIs पण कॉन्फिगर करू शकतो. या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. आता इथं ऑथर एक असतं, जिथं ऑथरमध्ये आपल्याला ज्या काही पाईपलाईन्स वगैरे आहे, त्या सर्व इथं आपल्याला दिसतील. म्हणजे आपल्याला काही नवीन रिसोर्स ॲड करायचा वगैरे असं. म्हणजे जेव्हा आपण पाईपलाईन क्रिएट करू तेव्हा हे त्याचे डिटेल्स इथे भेटतील. मॉनिटर म्हणजे जेव्हा आपल्या पाईपलाईन क्रिएट झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन जे होईल, तर त्याचं इथं दिसेल. म्हणजे कधी स्टार्ट झालं, कधी एंड झालं, ड्युरेशन काय आहे, त्याचं ट्रिगर पॉईंट काय आहे वगैरे. कोणी केलं, पॅरामीटर्स काय, अनोटेशन्स वगैरे. जसं-जसं रिक्वायरमेंट असेल तसं-तसं आपण हे पुढे गोष्टी बघणार आहोत. आणि त्यानंतर इथं रन टाईम वगैरे आहे, इंटिग्रेशन रन टाईम, की जिथं कोणतं एन्व्हायर्नमेंट वगैरे आहे. आता याचं स्टेटस म्हणजे आपल्याला डेटा फॅक्टरी क्रिएट करण्यासाठी एन्व्हायर्नमेंट अवेलेबल आहे. तर असं आहे. त्यानंतर मॅनेजमध्ये आपल्याला बाकीचे ऑप्शन्स आहे. लिंक्ड सर्व्हिसेस आहे, इंटिग्रेशन रन टाईम्स, गिट कॉन्फिगरेशन, ARM टेम्पलेट, ट्रिगर्स, ग्लोबल पॅरामीटर्स, भरपूर ऑप्शन्स आहेत. हे जसं-जसं आपण आता पुढे शिकणार आहोत, तसं-तसं या गोष्टी माहीत होतील. परंतु सध्या आपल्याला डेटा फॅक्टरी आणि आता इथे लर्निंग सेंटर आहे. जिथं मी सांगितलं, की तुम्हाला आपल्याला जर शिकायचं असेल, इथं स्वतःहून आपण ह्या गोष्टी एक्सप्लोर करू शकतो. आणि मग त्यानंतर आपल्याला जसं प्रॅक्टिस करूया आपण, तसे-तसे ह्या गोष्टी माहीत होतील. तर सध्या आता फक्त होम स्क्रीनमध्ये जातोय मी आणि आता आपण पुढे थोडंसं बघूया. आता सध्या आपल्याला फक्त हे मला दाखवायचं होतं, की हाऊ वी कॅन क्रिएट अ डेटा फॅक्टरी. ह्याच डेटा फॅक्टरीमध्ये आपण अजून पुढच्या गोष्टी करणार आहोत. त्या पुढच्या सेशनमध्ये करूया. आता आपण थोड्याशा हाय लेव्हल गोष्टी बघूया, की जिथं आपल्याला Microsoft Azureमध्ये कोणत्या-कोणत्या गोष्टी रिलेटेड आहेत डेटा फॅक्टरीच्या आणि मग त्यात आपल्याला काय-काय गोष्टी लागणार आहेत. आता आपण आत्ताच डेटा फॅक्टरी क्रिएट केली. त्यात एक रिसोर्स ग्रुप म्हणून आपण एक रेफरन्स घेतला होता. एक रिसोर्स ग्रुप क्रिएट केला होता. तर साधारणपणे आपल्याला रिसोर्स ग्रुप म्हणजे काय, तर ते बघायचं. त्यासाठी आपल्याला रिसोर्स ग्रुप्स म्हणून एक ऑप्शन आहे. जो आपण इथं सर्च केला किंवा तुम्हाला इथं अगोदर ॲक्सेस केला तर तुम्हाला इथे हा इथं दिसेल. याच्यावर जर क्लिक केल्यानंतर आत्ताच आपण एक रिसोर्स ग्रुप क्रिएट केला होता, मराठी रिसोर्स ग्रुप म्हणून. आता हा काय आहे ना, रिसोर्स ग्रुप म्हणजे की एक कंटेनर असतात. कंटेनर म्हणजे काय आहे ना, की आपल्याला जे काही पाईपलाईन्स क्रिएट करायचे आहेत, काही लिंक सर्व्हिसेस वगैरे क्रिएट करायचे आहे, काही डेटा फ्लोज वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी लागतात. ते एका पर्टिक्युलर ग्रुपमध्ये ठेवायचे असतात, तेव्हा त्याला आपल्याला रिसोर्स ग्रुप लागतो. हा रिसोर्स ग्रुप क्रिएट करून आपण मग जेव्हा आपल्याला पुढे रेफरन्स यूज करायचे असेल या फाइल्स किंवा जे काही आपण करणार आहोत काम प्रॅक्टिकली, ते ह्या रिसोर्स ग्रुप्समध्ये आपल्याला ॲक्सेस करता येईल. तर अशा पद्धतीने आपण हे करणार आहोत. आता हे झालं रिसोर्स ग्रुप. आता रिसोर्स ग्रुप क्रिएट कसा करायचा? तर इथे क्रिएट म्हणून ऑप्शन आहे. तिथं आपल्याला सबस्क्रिप्शन फ्री ट्रायल असेल. जर तुम्ही रिअल टाईममध्ये काम करत असाल तर याचा ऑप्शन्स वेगळा असेल. परंतु जेव्हा तुम्ही असं पर्सनल ॲक्सेस यूज करताय त्यावेळेस फ्री ट्रायल असेल. रिसोर्स ग्रुप नेम आपण काहीही देऊ शकतो. परंतु ते युनिक असायला पाहिजे. आता याचे थोडंसं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की अ कंटेनर दॅट होल्ड्स रिलेटेड रिसोर्सेस फॉर Azure सोल्युशन. म्हणजे जेवढे काही रिसोर्सेस आपल्याला लागणार आहे, ते आपल्याला होल्ड करण्याचं काम हे रिसोर्स ग्रुपमध्ये. म्हणजे आपण असं करू शकतो, की एका प्रोजेक्टमध्ये एक रिसोर्स ग्रुपमध्ये सर्व काही एका पर्टिक्युलर सोल्युशनच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल किंवा रिसोर्सेस असतील. दुसरा एक रिसोर्स ग्रुप असेल, तो दुसऱ्या एखाद्या सोल्युशनच्या रिलेटेड असेल आणि हे ते कॅटेगरायझेशन करण्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण मोठा प्रोजेक्ट असेल, तेव्हा आपल्याला रेफर करायला, नेव्हिगेट करायला, जे काही ॲक्सेस करायचे पाईपलाईन्स वगैरे, त्या ग्रुप वाईज करता आल्या तर एकदम
चांगलं होतं त्यासाठी हे ऑप्शन दिलेलं आहे रिसोर्स ग्रुप्स. मग त्यात आपण एकदा नाव वगैरे दिल्यानंतर टॅग्स वगैरे देऊ शकतो. म्हणजे टॅगिंग काय आहे की लॉजिकली ऑर्गनाइज करण्यासाठी म्हणजे पर्टिक्युलरली एखादा रिसोर्स ग्रुप कोणत्या पर्टिक्युलर टेक्निकल गोष्टीसाठी आहे किंवा कोणत्या पर्टिक्युलर बिझनेस रिलेटेड आहे, ते आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी एखादा टॅग आपण देऊ शकतो, जे आपल्याला रेफर करायला सोपं होईल. आणि मग नंतर रिव्ह्यू आणि क्रिएट करायचे. तर जेव्हा आपण नाव देऊ तेव्हा इथं ते होईल आणि त्यानंतर व्हॅलिडेशन वगैरे होईल. आणि इथे एक रिजन असतो, तो रिजन आपण सिलेक्ट करू शकतो. तर आता मी रिसोर्स क्रिएट करत नाही, कारण ऑलरेडी मी एक रिसोर्स मराठी रिसोर्स ग्रुप म्हणून क्रिएट केलेला आहे. मी यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिसतील. आता हा ओपन केल्यानंतर जी आपण डेटा फॅक्टरी क्रिएट केली होती, मराठी डेटा फॅक्टरी, ती इथे दिसते तुम्हाला. आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत. आता इथे तुम्हाला समजलं असेल की हा कंटेनर झाला आणि त्याच्या अंडर ही मराठी डेटा फॅक्टरी आहे. आता आपल्याला पुढच्या गोष्टी थोड्याशा बघायचं आहे. एकदा रिसोर्स ग्रुप समजला, थोडंसं हाय लेव्हल अजून काय-काय गोष्टी असतात, ज्या तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आता थोडेसे पुढे प्रॅक्टिकल करायचे आहे. परंतु त्या प्रॅक्टिकल करण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता ही डेटा फॅक्टरी जी क्रिएट केली आपण, त्याच्यावरती जर क्लिक केलं मी, तर आपल्याला इथे एक लॉन्च स्टुडिओवर मी क्लिक करतोय आणि मग आपल्याला ती डेटा फॅक्टरी ओपन होते. डेटा फॅक्टरीमध्ये काय-काय ऑप्शन्स असतात. आता इथं तुम्ही बघितलं, इथं तर होम, ऑथर, मॉनिटर, मॅनेज ह्या गोष्टी आहेत. आता होममध्ये बेसिकली काय आहे, की आपल्याला इथं पाइपलाईन क्रिएट करू शकतो, पॉवर क्वेरी, डेटा फ्लो, डेटा सेट्स बाकीच्या ह्या गोष्टीच आहेच आहे. परंतु जर तुम्ही याच्यात जर बघितलं, आता ऑथर जर मध्ये गेलो आपण इथं, तर ह्या ऑथरमध्ये आपल्याला हे सर्व ज्या गोष्टी लागणार आहे आपल्याला, त्या अवेलेबल आहेत इथं. आता सध्या आपल्याला पाइपलाईन जर क्रिएट करायची असेल, तर आपण इथून काय म्हणू शकतो, न्यू पाइपलाईन. आणि मग याच्यात वेगवेगळे ऑप्शन्स आहे. आता याचा आयकॉन बघा, हा वेगळा आयकॉन आहे आणि याच्यात मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म. म्हणजे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म म्हणजे आता हे कॅटेगरायझेशन दिलेलं आहे. म्हणजे मूव्ह अँड ट्रान्सफर म्हणजे काय एका ठिकाणावरून कॉपी करा डेटा आणि तो दुसऱ्या ठिकाणी मूव्ह करायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी आपण हे करू शकतो आणि हे कंपोनंट आपण इथं ॲड करू शकतो. विथ सम एक्झाम्पल आपण हे घेणार आहोत. फक्त तुम्हाला इथं ओव्हरव्ह्यू देतो ह्या इंटरफेसचा. त्यानंतर सिनॅप्स आहे. मग सिनॅप्समध्ये आपल्याला नोटबुक म्हणजे Pythonच्या रिलेटेड जे किंवा Sparkचे जे प्रोग्राम्स आहेत ते करू शकतो आपण. इथे काही कंपोनंट ॲड करू शकतो. Azure फंक्शन आहे. असे बरेचसे आहे. आता हे स्पेसिफिक आपल्याला एवढं लगेच समजणार नाही, की आपल्याला हे का लागणार आहे, कसे करायचे यूज. परंतु आपण जसं-जसं पुढे जाणार आहोत, काही एक्झाम्पल्स आहेत घेतल्यानंतर तुम्हाला एकदम हे व्यवस्थित समजतील. त्यासाठी आपल्याला ह्या सर्व गोष्टी आहेत. आता इथं एक डेटा सेट म्हणून आहे. आता डेटा सेट म्हणजे काय आहे, की आपल्याला बेसिकली जो डेटा आपल्याला घ्यायचा आहे, त्याला आपण कुठेतरी आपण कनेक्ट करणार, बरोबर? ते कनेक्शन करायचं आहे आपल्याला. आता मग Azure असतात, डेटाबेस असतात, मग SQL सर्व्हर झाले, कोणते वेगवेगळे DB2 बरेचसे असे डेटाबेसेस आहे. आता बघा तुम्ही इथे SQL सर्व्हर आहे, SAPचे डेटाबेस वगैरे आहेत. फाईल आहे म्हणजे नॉर्मल Amazonच्या काही फाईल आहे, फाईल सिस्टम आहे, Hadoopचे आहे, HDFS बऱ्याचशा फाईल्स आहेत ते आपण घेऊ शकतो. काही जेनेरिक प्रोटोकॉल आहे. असे भरपूर ऑप्शन्स आहे. NoSQL आहे, सर्व्हिस एंड ॲप्स. आता हे सगळेच आपण लगेच बघणार नाहीत. जसे-जसे आपल्याला काही एक्झाम्पल किंवा सिनेरिओ येतील तसे-तसे आपण यातले काही यूज करून एक एंड टू एंड एक्झाम्पल तर आपण घेणार आहोत. तर हा आपण नवीन डेटा सेट क्रिएट करू शकतो इथे सिलेक्ट केल्यानंतर आणि मग तो सिलेक्ट केल्यानंतर तो इथे येईल. एकदा की डेटा सेट क्रिएट झाला, मग त्यानंतर आपल्याला डेटा फ्लो पाहिजे असतो. डेटा फ्लो म्हणजे काय, की न्यू डेटा फ्लोमध्ये मग आपल्याला एक सोर्स ॲड करायचा आहे. सोर्स ॲड करायचा आहे, तर आपल्याला ॲड सोर्स म्हणावं लागेल आणि मग त्याला एक आपल्याला जो डेटा सेट आहे, म्हणजे जो आपण इथे क्रिएट केला. आता सध्या आपल्याकडे डेटा सेट नाही म्हणून तो आपण घेत नाही इथं. तर डेटा सेट म्हणजे कनेक्शन स्ट्रिंग आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला सोर्स झाला, मग आपण याच्यात बाकीचे पॉइंट्स आपण ॲड करणार जसं डेस्टिनेशन वगैरे आणि मग त्यानंतर एक-एक पॉइंटने आपण इथे डेटा मूव्हमेंट करणार. एका फाईलमधून दुसरीकडं जे काय असेल तसे. तर ते घेऊया आपण आणि एक पॉवर क्वेरी आहे, जे आपण प्रॅक्टिकली बघूया पुढे कसं हे इम्प्लिमेंट करतात ते. ठीक आहे. आता मी कोणतेही चेंजेस करत नाही. फक्त तुम्हाला हे एवढं आयडिया देण्यासाठी मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे, की कोणते-कोणते कंपोनंट्स आहेत
हे झालं ऑथरमध्ये. मॉनिटरमध्ये आपलं जेवढं जे आपण करणार आहोत पाईपलाईन वगैरे त्या इथे येतील आणि मग त्या एक्झिक्यूट होत आहे की नाही, किती वेळ लागतोय वगैरे ते बघायचं. मॅनेजमध्ये आपल्याला लिंक सर्व्हिसेस, इंटिग्रेशन, रन टाईम्स असे बरेचसे पॉइंट्स आहेत ते आपण पुढे बघूया. तर अशा पद्धतीने थोडासा इंटरफेस आहे जो आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर ह्या मेन स्क्रीनवरती आल्यावर आपल्याला भरपूर सारे ऑप्शन्स इथं अवेलेबल आहेत. ते आपण बघू शकतो. तर आता थोडेसे आपण प्रॅक्टिकली करूया, की कसं पाइपलाईन क्रिएट करू. एक एक्झाम्पल घेऊया आणि ते पुढे बघूया.